त्यांना जो त्रास होतो तो मी पण थोडं बहुत त्यांच्या मताशी सहमत व्हायला लागलेलो आहे. कारण आपण जर एकदा बंद केलं तर दुसरं काही पण अलीकडे नवीन नवीन गोष्टी निघाल्या आहेत त्याच्यातनं काही आपल्याला करता येणार नाही. रोड डिस्टर्ब न करता मी पण काही ठिकाणी साईटवर अशाच गोष्टी झाल्या तर आम्ही त्याच्यामध्ये चेंजेस केले. थोडा त्रास होतो, कॉस्ट वाढते. ते काय कॉस्ट वाढली तरी काय करायचं ते आपण बघू. काय सर या साईडला टँक आहे, कशासाठी आहे? वॉटर टँक, फायर वॉटर टँक टँकमुळे काय झालं की वीज वाढतं. बाकी ठिकाणी कसं आहे जिना वगैरे ज्या साईडला तर वीज कमी असते. एक मिनिट, खूप आता जगात सगळीकडे अशा प्रकारचे मेट्रो बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. हे त्यांचा रस्ता डिस्टर्ब न करता उलट त्यांचा रस्ता या लोकांची म्हणून आणखी वृद्ध करून जर द्यायला द्यायचं म्हटलं आणि मग ते त्यांना पर्यायी काहीतरी आपण द्यायला पाहिजे ना. नाही ना, मग डिझाईन करायचं. हे ताबडतोब आता हे बंद करून टाका आणि यांचा रोड चांगला करून टाका. त्याच्यामध्ये दुसरं काही सुचवा ना. असं कसं हेच तर आहे, असं काही होऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीला पर्याय राहू शकतो. हा सद्ग्रस्त काय सांगतो की आम्ही रोज येणारी माणसं आहेत आणि तिकडनं तो रस्ता त्यांनी सांगितला आम्हाला सीएमच्या मिटिंगला घेतलं ना असं झालं त्याचा काही उपयोग नाही आहे. सगळीकडे ओरड चालूच आहे. जो त्याच्यामध्ये त्रास सहन करतो त्याला कळतं. म्हणतात ना ज्याचं कळतं त्याला कळतं त्यांचा प्रकार आहे. तर आपल्याला हे काही करायचं नाही. त्याला आम्हाला पर्याय नाटाने सुचवावा. हे लक्ष घालावं आणि ते लवकर सुचवलं पाहिजे. तुम्ही पण आता सगळे अधिकारी आहात. तुम्ही काहीतरी टेक्निकल बाबी या बाजूला विचार केला होता की या आपण रस्त्याला उभारलं तिथे जिना टाकायचा. या रस्त्याची मित्र 24 आहे आणि हा जास्त बॉटल काय हो इकडे एकदा टर्न मारलं ना, टर्न मारल्यावर लोक थांबतच नाहीत ना. आपण